नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि मित्रहो, आज आहे 21 जुलै 2026. तर 21 जुलै हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि यामधल्या 10 महत्त्वपूर्ण घडामोडी आपण बघणार आहोत, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या. महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर बघा, सिरिमाओ भंडारनायके ह्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. सिरिमाओ भंडारनायके या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. पहिल्या आणि शेवटच्या, म्हणजे त्याच्यानंतर महिला पंतप्रधान झाल्या नाही. परंतु श्रीलंकेमधील सहाव्या पंतप्रधान आणि जगामधील पहिल्या महिला पंतप्रधान जर कोण असतील तर ह्या सिरिमाओ आहेत आणि ह्या श्रीलंकेच्या आहेत. आणि ही गोष्ट कधीची आहे तर 1960ची आहे. 1960 उजाडलं बघा महिलांना पंतप्रधान बनण्यासाठी जगामध्ये. ओके. आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या, महिला पंतप्रधान. ओके. त्याच्यानंतर बघा, द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती. द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती नाहीत. पहिल्या महिला राष्ट्रपती भारताच्या कोण आहेत? प्रतिभा देवी सिंग पाटील आहेत. तर द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली. कधी झाली निवड? 2022ला. कधी निवड झाली? 2022ला. पहिल्या राष्ट्रपती नाही आहेत त्या, लक्षात घ्या. पहिला भारताच्या राष्ट्रपती कोण? प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या महाराष्ट्राच्या होत्या. ओके. तर ह्या द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती कितव्या? 15व्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर NS सवाना हे अणुऊर्जेवर म्हणजे ॲटॉमिक एनर्जीवर चालणारे मालवाहू जहाज कार्यरत झाले. तर ॲटॉमिक एनर्जीवर चालणारे मालवाहू जहाज, पहिले मालवाहू जहाज तयार झाले. ही कधीची गोष्ट आहे? 1959ची गोष्ट आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे हे यांचा जन्म झालेला आहे. तर नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म झाला. तर कधी जन्म झाला त्यांचा? 1899ला. त्यांनी लेखन क्षेत्रामध्ये खूप योगदान दिलं. 2 जुलै 1961ला त्यांचा मृत्यू झाला. तर 21 जुलै 1899ला त्यांचा जन्म झाला आणि 2 जुलै 1961ला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक तसेच रोजगार हमी योजनेचे जनक भारतामधले वि स पागे यांचा जन्म झाला आहे. कधी जन्म झाला? तर 1910 रोजी त्यांचा जन्म झाला. आणि आजही रोजगार हमी योजना 100 दिवसाचा रोजगार देते. आता आदरणीय मोदी सरकारने तो रोजगार 125 दिवसाचा केला आहे. ओके. तर या रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहे? वि स पागे आहे. तर 1910ला त्यांचा जन्म झाला, म्हणजे 21 जुलै 1910ला. आणि 16 मार्च 1990ला त्यांचा मृत्यू झाला. तसेच बघा, भारतीय लेखक, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उमाशंकर जोशी. आता उमाशंकर जोशी हे खूप मोठं नाव आहे लेखन क्षेत्रामधलं, कवी क्षेत्रामधलं. तर ह्या उमाशंकर जोशी यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आहे. तर 1911ला त्यांचा जन्म झाला. तर 21 जुलै 1911ला त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू कधी झाला? तर 19 डिसेंबर 1988ला त्यांचा मृत्यू झाला. तर ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब आहे आजच्या दिवसाची. त्याच्यानंतर गीतकार आनंद बक्षी. तर आनंद बक्षी यांची गाणी तुम्ही ऐकत असाल. तर असे हे गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म 1920ला झाला, म्हणजे 21 जुलै 1920ला त्यांचा जन्म झाला. आणि मृत्यू कधी झाला? तर 30 ऑगस्ट 2002ला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन. तर मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन कधी झाले? तर 2002 रोजी त्यांचे निधन झाले. ओके. त्याच्यानंतर भारतीय काँग्रेसचे सहसंस्थापक आणि पहिले अध्यक्ष, नॅशनल काँग्रेसचे सहसंस्थापक आणि पहिले अध्यक्ष WC वेमेशचंद्र, ज्याला आपण म्हणतो WC बॅनर्जी. तर वेमेशचंद्र बॅनर्जी यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. आणि त्यांचा जन्म कधी झाला आहे? 29 डिसेंबर
1844ला. तर आता त्यांचा त्यांचं निधन कधी झालं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. ओके, त्यांची पुण्यतिथी म्हणजे त्यांचं निधन कधी झालं ते तुम्ही सांगायचं कमेंट सेशनमध्ये. तसंच आर्टिका येथील ओस्टॉक संशोधन केंद्र जे आहे इथं -89.2 म्हणजे पृथ्वीवरील सर्वात कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती आजच्या दिवशी. तर ही नोंद कधी झाली, कोणत्या इसवी सनाला झाली हे तुम्ही सांगायचं आहे मला. तर हे कमेंट सेशनमध्ये तुम्ही सांगायचं. तर आजच्या दिनविशेषमध्ये एवढंच. धन्यवाद. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ.